आज मी बनवणार आहे गाजरचा हलवा। ह्या ठिकाणी स्वच्छ पाण्याने गाजर धुवून त्याची साल काढून घेतली आणि ते खिसून घेतले। त्यानंतर कढईमध्ये 3 चम्मच तूप टाकले आणि खिसलेला सर्व खीस आता त्या कढईमध्ये टाकणार आहे आणि त्याला चांगलं मिक्स करून घेणार। मिक्स केल्यानंतर त्याला आता शिजवण्यासाठी त्यावर झाकण ठेवणार आहे। त्याला चांगले शिजू देणार आहे। बऱ्यापैकी शिजल्यानंतर त्याच्यामध्ये आता मी साधारण 1 वाटी साखर टाकणार आहे। 1 वाटी साखर टाकल्यानंतर त्याला चांगलं एकदा परत मिक्स करून घेणार आहे। ह्या ठिकाणी आता साखरेचं पाणी सुटणार आहे। आता परत त्याला चांगले मिक्स करून घ्यायचे। ह्या ठिकाणी परत आता झाकण ठेवून घेणार आहे आणि परत थोड्या वेळासाठी शिजवायला ठेवणार आहे। त्यानंतर शिजून झाल्यानंतर त्या ठिकाणी साधारण मी 2.5 कप दूध टाकत आहे। ह्या ठिकाणी मी आता पहिले दूध टाकले होते, आता ह्या ठिकाणी अजून अर्धा कप दूध टाकत आहे, म्हणजे साधारण जवळ मी 2.5 कप दूध टाकले होते। ह्या ठिकाणी आता छान असं मी मिक्स करून घेतले आहे। छान अशा मिक्स केल्यानंतर आता ह्या ठिकाणी मी काही थोडे काजू ॲड करणार आहे। ह्या ठिकाणी अजून मी काजू टाकत आहे। याच्यातलं पूर्ण ते ॲब्झॉर्ब होत नाही तोपर्यंत याला चांगलं शिजू द्यायचं आणि ह्या ठिकाणी आता मी काजू ॲड केले। काजू ॲड केल्यानंतर ह्या ठिकाणी परत एकदा त्याला पुन्हा शिजू द्यायचं आणि एकदा ते शिजून झाल्यानंतर चांगलं मऊ असा लुसलुशीत झाल्यानंतर आता मी ह्या ठिकाणी गॅस बंद करून घेणार आहे आणि एका बाउलमध्ये आता हा गाजरचा हलवा काढून घेत आहे। बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसायला दिसतो आणि तितकाच खायला सुद्धा टेस्टी आहे। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।